नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा दोस्त आर जे अक्षय आणि आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आणि माझी बुलेट एका नव्या व्लॉगसाठी बाहेर निघालेलो आहे. आज मी तुम्हाला अशा आठवणींमध्ये घेऊन जाणार आहे, म्हणजे 80च्या दशकातील आणि 90च्या दशकातील जे काही क्रिकेट रसिक आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा व्लॉग आहे. पुण्यातील सहकार नगरमध्ये ब्लेड्स ऑफ ग्लोरी नावाचं एक क्रिकेट म्युझियम आहे. या म्युझियममध्ये जगभरातील सगळ्या दिग्गज खेळाडूंच्या क्रिकेटच्या वस्तू, म्हणजे त्यामध्ये त्यांनी वापरलेल्या बॅट्स असतील, त्यांच्या ओरिजिनल जर्सीज असतील, बॉल्स असतील, त्याच्यावर त्यांनी स्वतः साईन केलेल्या बॅट्स आणि त्यांचे बॉल्स, पॅड्स, हे सगळं काही तिथं आहे. आणि प्रत्येक गोष्टीमागे एक स्टोरी आहे, तीसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे नॉस्टेल्जिया फीलिंग करून देणारा आजचा हा ब्लॉग आहे. सो मी आणि माझी बुलेट सध्या निघतोय सहकार नगरमधील द ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेट म्युझियममध्ये, आणि तिथं जाऊन सगळं काही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यासाठी आजचा व्लॉग कंटिन्यू करा. चला मग लेट्स गो. जसं मी या म्युझियममध्ये आत शिरलो तसं मला माझ्या बालपणात परत गेल्याची जाणीव व्हायला लागली. कारण या म्युझियममध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूच्या मागं एक गोष्ट होती, आणि त्या गोष्टीचा मी लहानपणीचा साक्षीदार होतो. मग ती सचिन तेंडुलकरची बॅट असो की रिकी पॉन्टिंगची तथाकथित स्प्रिंग असलेली बॅट. ज्या बॅटनं सचिननं इतकी शतकं ठोकली आहेत, विराट कोहलीनं सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, शोएब अख्तरनं जे शूज घालून 150+ बॉल फेकलाय, आणि ज्या जर्सीमध्ये शेन वॉर्ननं क्रिकेटमध्ये डेब्यू केलंय, हे सर्व काही माझ्या समोर होतं. आणि ते पाहताना या वस्तूच्या मागे जणू काही ते खेळाडूच उभे आहेत असं सतत मला भास होत होता. खरं सांगायचं तर हे फक्त म्युझियम आणि वस्तू नाही आहेत, हे लाखो करोडो क्रिकेट फॅन्सचे इमोशन्स आहेत, जे की मी इथं येऊन अनुभवतोय. याचं विशेष कारण असं की जगभरातील बरेच दिग्गज क्रिकेटर्स इथं स्वतः येऊन भेट देऊन गेलेत. त्यामुळं हे म्युझियम आणखीनच स्पेशल आहे. तर सध्या मी सगळ्यात इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट सेक्शनमध्ये जाणार आहे. खरं तर इथे येताना ना मला इकडे पाया पडून ना यायची इच्छा होती. आता तुम्हाला ओळखलं असेल की मी कोणत्या सेक्शनमध्ये येणार आहे. तर हा सेक्शन आहे ना, हा क्रिकेटचा गॉड म्हणजे द वन अँड ओनली सचिन तेंडुलकर साहेब यांच्या सेक्शनमध्ये मी सध्या एंटर करतोय. आणि खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे ही सगळी जर्नी या सेक्शनची. कारण या वॉलमध्ये अख्खं सचिन साहेबांचं इकडं इंटरेस्टिंग त्यांचे जे काही फोटो आहेत जुने, त्याचं कलेक्शन आहे. इथे जो फोटो आहे हा सचिन सर आणि त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर सर त्यांचा फोटो आहे. इकडे सचिन सर आणि त्यांचे बाबा आणि आई त्यांचा इकडे फोटो आहे. बॅट दाखवत आहेत सचिन सर. आणि इकडे एक सिरीज आहे इंडियामधली, त्याचं जल्लोष करताना हा फोटो आहे. हा जो फोटो आहे हा बांगलादेशवरचा 100 शतकांचा जो काही टप्पा आहे तो पार केल्यानंतरचा हा फोटो आहे. इथे 2011चा फोटो आहे. इकडे गावस्कर साहेब आणि सचिन सरांचा फोटो आहे. 10,000 रन्स टेस्टमध्ये कंप्लीट केल्यानंतरचा हा मोमेंट कॅप्चर केला आहे. हा इंटरेस्टिंग फोटो आहे कारण या फोटोमध्ये सचिन सर थोडासा मस्ती करताना दिसत आहेत. हा वाघा बॉर्डरचा ॲक्च्युली फोटो आहे. एक पाय त्यांचा पाकिस्तानमध्ये आणि एक पाय इंडियामध्ये. कदाचित आत्ता हा फोटो कोणीच कॅप्चर करू शकत नाही. ते सचिन आहेत, ते गॉड ऑफ क्रिकेट आहेत. कारण पाकिस्तानमध्ये पण त्याचे तितकेच फॅन आहेत आणि इंडियामध्ये पण तितकेच. त्यांच्यामुळं तेच हा फोटो कॅप्चर करू शकतात. आपल्याला तर तो करता येणारच नाही आहे. आणि खालीसुद्धा बरेच फोटो इथं लावलेले आहेत. हा फोटो त्यांना महाराष्ट्र भूषण मिळाल्यानंतर लता दिदींकडून त्यांना मिळालेला हा अवॉर्ड आहे. इथं सोबर्स साहेब आहेत, गॅरी सोबर्स. त्यांच्या हस्ते 2003मध्ये भारत फायनलमध्ये गेला होता आणि त्यामध्ये सचिन सरांनी त्या सिरीजमध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळवली होती. त्यांना गोल्डन बॅट मिळाली होती. तो हा फोटो आहे. इकडं अंजली मॅडम आहेत आणि इकडं रॉजर फेडरर साहेबांसोबत त्यांचा हा फोटो. तर ही सचिन सरांसाठी डेडिकेटेडली एक वॉल दिली, त्याच्यामध्ये त्यांच्या मेमरीज इथं साठवलेल्या आहेत. ही जी जर्सी आहे ही 2003 वर्ल्ड कपची जर्सी आहे. याच्यामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये हा वर्ल्ड कप झाला होता आणि माझा हा पर्सनली खूप आवडता वर्ल्ड कप होता. कारण नुकताच मी क्रिकेट बघायला सुरुवात केली होती. 4थीमध्ये होतो मी आय थिंक. आणि दादा गांगुली त्यावेळी कॅप्टन होता आणि आमची जी काही मंडळी होती, मित्र गँग, त्यांना खूप दादा गांगुली आवडायचा आणि सचिन सर त्यावेळी ओपनिंग करायचे.
सेहवाग आणि सचिन ओपनिंगला यायचे आणि या जर्सीमध्ये इंटरेस्टिंग दिसायचे ते खूप. ती जर्सी माझी खूप फेवरेट आहे. आंबेवाली तळी सहारा हे स्पॉन्सर्स होते इंडियाचे. इथे त्यांचं थाय पॅड आहे आणि इकडे एल्बो गार्ड आहे. त्याचप्रमाणे इथं सचिन सरांचं पॅड्स आहेत. मध्ये थोडंफार इंडियाची जर्सी चेंज झाली होती, कलर थोडा डार्क हा नेव्ही ब्ल्यू टाईप जर्सी झाली होती, त्यावेळेचे हे पॅड्स आहेत. इथे एक सचिन सरांच्या पूर्ण रेकॉर्ड्समध्ये एक मस्त आर्ट बनवलेलं आहे. इथे त्यांचं पूर्ण रेकॉर्डचं सेक्शन आहे. याच्यामध्ये टेस्टमध्ये त्यांनी किती मॅचेस खेळत, 200 मॅचेस खेळत, इनिंग 329, नॉट आउट 33 वेळा रन झालेत ते, आणि रन्स 15,921. त्याचप्रमाणे ODIमध्ये त्यांचे रन्स 18,426. शतकं त्यांची इकडे आहेत 49, टेस्टमध्ये 51. तर असे मिळून 100 शतकं आहे. आणि T20 फक्त एकच मॅच सचिन सरांनी खेळली, त्याच्यामध्ये त्यांनी 10 रन्स बनवलेले आहेत. सो त्यांचं हे पूर्ण रेकॉर्डसाठी एक डेडिकेट वॉल आहे. इकडे जर तुम्ही बघाल तर सचिन सरांचं पूर्ण वन डेचं हे किट आहे. त्याच्यामध्ये टोपी, त्यांची जर्सी आणि लोवर, त्याच्यावर सहीसुद्धा केली सचिन सरांनी. आणि रोहन सरांना म्हणजे या म्युझियमचे जे ओनर आहेत त्यांना ही गिफ्ट केलेली आहे. इथे याल तर सचिन सरांचं हेल्मेट आहे आणि बॅट आहे. ही बॅट ॲडिडासची बॅट आहे, जी सचिन तेंडुलकरचं तिथे एक लोगो पण आहे. मास्टर ब्लास्टर एडिशनवाली बॅट आहे, जी खास सचिन सरांना ॲडिडास कंपनीने प्रोव्हाइड केली. हेल्मेटसुद्धा आहे ज्याच्यावर विशेष म्हणजे हे लोगो जो आहे VCIचा त्याच्यावर आपल्याला इंडियाचा फ्लॅग दिसतो. ही सुरुवातच सचिन सरांनी केली होती. सो त्यांचं हे हेल्मेट, यूजवालं हेल्मेट इथं ठेवलेलं आहे. आणि हा सेक्शन जो आहे, जो टेस्ट क्रिकेटचं हे किट आहे पूर्ण त्यांचं. 2010ची ही सिरीज आहे, त्याच्यामध्ये त्यांनी यूज केलेली ही किट, टोपी, जर्सी आणि लोवर. हा जो सेक्शन आहे हा खूप भारी सेक्शन आहे, म्हणजे मला खूप आवडला आहे. त्याच्यामध्ये 100 बॅट्स लावलेले आहेत आणि 100 बॅट्समध्ये इथून स्टार्टिंग आहे. 1990मध्ये सचिन सरांनी जे शतक मारलेलं होतं ते ओल्ड ट्रॅफर्डमध्ये इंग्लंडमध्ये 119 नॉट आउट रन्स काढलेल्या होत्या. त्या मॅचपासून त्यांनी जे काही शतकं मारलेत पूर्ण त्यांच्या करिअरमध्ये, ह्या अशा पूर्ण सेक्शनमध्ये ती शतकं त्यांनी इथं प्रोव्हाइड केली आहेत. लास्टचं जे 100व शतक होतं ते शेरे बांगला नॅशनल स्टेडियम बांगलादेशमध्ये 2012मध्ये 114 रन्स मारल्या होत्या. हा पूर्ण त्यांचा प्रवास आहे शतकांचा. आणि याच्यामध्ये इंटरेस्टिंग असं आहे की त्यांचं सगळ्यात आवडतं शतक जे होतं ते 2008मध्ये होतं, असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं इथं भेट दिल्यानंतर. आणि त्यांनी इथं त्याच्यावर साईनही केली आहे सचिन सरांनी. 103 नॉटआउट इंग्लंडबरोबर चिदंबरम स्टेडियम चेन्नईमध्ये ही मॅच झाली होती आणि त्या मॅचमध्ये त्यांनी ही सेंचुरी मारली. आणि याच्यामागची स्टोरी सचिन सरांनी स्वतः सांगितली आहे की त्यावेळी इंग्लंड आणि इंडियाची जी सिरीज चालू होती, टेस्ट सिरीज 2008मध्ये, त्या सिरीजच्या मधामध्ये झालं असं की टेररिस्ट अटॅक झाला आणि टेररिस्ट अटॅकमुळं जो काही मुंबईमध्ये हल्ला झाला होता 26/11मध्ये, त्यामुळं पूर्ण सिरीज कॅन्सल करण्यात आली. आणि मग नंतर इंग्लंड परत मॅच खेळण्यासाठी, सिरीज खेळण्यासाठी इंग्लंडहून परत आला इंडियामध्ये आणि त्या मॅचमध्ये सचिन सरांनी शतक केलेलं होतं. सो त्या शतकामुळं खूप लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेलं होतं आणि एक जे काही निगेटिव्ह वातावरण इंडियामध्ये तयार झालं होतं ते पूर्ण पॉझिटिव्ह करण्यामध्ये सचिन सरांच्या या शतकाचा मोलाचा वाटा होता. त्याच्यामुळं सचिन सरांना सुद्धा ते शतक खूप आवडतं आणि अख्ख्या देशाला सुद्धा ती मेमोरेबल मेमरी आहे. सो ही पूर्ण जी काही जर्नी होती या सेक्शनची, ती डेडिकेटेडली द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर साहेबांना होती. सो त्यांना एक कडकडीत सॅल्यूट आहे या पूर्ण सेक्शनसाठी. इथे जी जर्सी दिसतीये ती खूप इंटरेस्टिंग जर्सी आहे. तर सचिन तेंडुलकर सर जे आहेत त्यांची 2011ची वर्ल्ड कप विनिंग जर्सी आहे. त्यांचं खूप एक स्वप्न होतं की वर्ल्ड कप जिंकलं पाहिजे. 6 वर्ल्ड कप जगातल्या कुठल्याच खेळाडूने खेळले नाही आहेत. त्यापैकी सचिन सर आहेत जे 6 वर्ल्ड कप खेळल्यानंतर त्यांना
वर्ल्ड कप विनिंगचा जो काही मुवमेंट आहे तो एन्जॉय करायला मिळाला, सेलिब्रेट करायला मिळाला. आणि तीच जर्सी आहे 2011ची. इथे लिहिलं आहे सुद्धा, क्रिकेट वर्ल्ड कप 2011. इंडियाची ही जर्सी होती. 2011मध्ये याच जर्सीमध्ये सचिन सरांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. ती जर्सीसुद्धा या सेक्शनमध्ये लावलेली आहे. या क्रिकेट म्युझियममध्ये ज्यावेळी मी इकडं आता चक्कर मारतोय, इकडे शूट करतोय, त्यावेळी बरेच ना इथे क्रिकेटचे रसिक या म्युझियमला भेट देत आहेत. माझ्यासोबत ना काही मित्र आहेत आणि मला क्युरियोसिटी वाटली की ते कुठले आहेत, कारण ते हिंदी बोलत होते. सो मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठले आहेत, तर ते सांगितले की नागपूरचे आहेत ते. सो मला वाटलं की यांच्यासोबत थोडी चर्चा करावी. मित्र, तुझं नाव काय? माझं नाव वेदांत आहे. तुझं? माझं नाव प्रथम आहे. आणि तुम्हाला कसं माहिती पडलं या म्युझियमबद्दल? आम्ही खूप ऐकलं होतं, इकडे खूप चांगलं कलेक्शन आहे. विराट कोहलीचा वेगळा सेक्शन आहे, सचिनचा वेगळा सेक्शन आहे. आणि आम्ही क्रिकेट फॅन असल्याने आम्हाला खूप एक्साइटमेंट होती इथे यायची. तर आम्ही इंस्टाग्रामवरती आणि गुगलवरती पाहिलं होतं की खूप छान म्युझियम आहे. तर आम्ही विचार केला की आम्ही भेट द्यावी याला. तुला इथलं सगळ्यात आवडलेलं सेक्शन कुठलं? माझं सगळ्यात आवडलं सेक्शन हे आहे, कारण इकडे 10,000 ज्यांनी टेस्टमध्ये रन्स कंप्लीट केलेले आहे. तर सगळ्यांचे बॅट्स इकडे ठेवलेले आहेत ज्यांनी 10,000 रन्स केले. त्याच्या व्यतिरिक्त विराट कोहलीचं सेक्शन खूपच छान, अप्रतिम. त्याच्या व्यतिरिक्त हे खूप चांगलं आहे की वुमेन्स सेक्शनसुद्धा आहे, कारण हे असे 2-3 सेक्शन्स आहेत जे खूप छान आहेत आणि सगळ्यांनी इकडे यावं आणि जे लोक क्रिकेट एन्थुसियास्ट आहेत त्यांनी करावं. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आता ज्या मी सेक्शनमध्ये उभा आहे, हे सेक्शन ना 10,000 रन्स टेस्टमध्ये आणि वन डेमध्ये ज्या ज्या प्लेयरनी कंप्लीट केलं आहे त्यांचं हे सेक्शन आहे. मागे इकडे जे दिसतंय याच्यामध्ये 10,000 रन्स टेस्टमध्ये ज्या ज्या प्लेयरनी कंप्लीट केलेत त्यांचं हे सेक्शन आहे. तुला पर्सनली याच्यामध्ये आवडता प्लेअर कोण आहे तुझा? माझं सगळ्यात आवडलं प्लेअर म्हणजे सचिन तेंडुलकर आहे, कारण सचिन सरांची बॅट नाही इथे आहे. कारण की आम्ही लहानपणापासून माझे वडील ज्यांच्यासोबत मी क्रिकेट पाहणं सुरू केलं, तर आम्ही सगळ्यांना म्हणजे मोठे होताना सचिनला पाहिलेलं आहे, सचिन तेंडुलकर सरांना पाहिलं. त्यामुळे माझं सगळ्यात आवडतं तेच आहे. आणि आता जॉय रूट सध्या सचिन सरांच्या मागे आहे. तर काय वाटतं तुला, हा रेकॉर्ड मोडेल जॉय रूट? कठीण आहे, कारण बट मे बी ते ट्राय करत असतील. बट माझी तर इच्छा आहे की बिंग अन इंडियन आपली इच्छा असते की बा थोडं नाही मोडावं. ते विराट कोहली जो आता तिकडे त्याची बॅट लावली आहे ओडीए सेक्शनमध्ये, तो तर आता काही टेस्टमध्ये मोडू शकणार नाही. पण वन डे मध्ये सचिन सरांचा रेकॉर्ड मोडावा अशी तुझी इच्छा आहे की? इच्छा खूप आहे, कारण सचिन सरांनी स्वतः म्हटलंय की माझा रेकॉर्ड एखाद्या इंडियननी मोडावं. जर तसं होतं, थोडं कठीण आहे, पण जर कोणी करू शकतं तर ते विराट सरच करू शकतो. ब्रायन लाराची बॅटिंग कधी बघितली? हायलाईट्समध्ये थोडंफार. ब्रायन लारा सरांची बॅट आहे, 10,000 रन्स त्यांनी सुद्धा टेस्टमध्ये कंप्लीट केली आहेत. इथं जी बॅट आहे ही रिकी पॉन्टिंगची बॅट आहे. तर या खूप इंटरेस्टिंग बॅट आहेत आणि खूप जुनं कलेक्शन आहे हे. ब्रायन लारा आणि इकडे सुनील गावस्कर साहेब, स्टीव्ह वॉ, ॲलन बॉर्डर आणि शिवनारायण चंद्रपोल, या लोकांच्या बॅट्स तुम्हाला कुठे जगात पाहायला सध्या मिळणार नाहीत, पण या सेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. इथं जे सेक्शन आहे हे ओडीआयमध्ये 10,000 रन्स कंप्लीट केलेलं सेक्शन आहे. वेदांत, तुला ओडीआयमध्ये या प्लेयर्समध्ये सगळ्यात आवडते 3 प्लेयर्स सांग मला, तुझे कुठले आहेत? सगळ्यात आवडते तर सचिन सर आहे, ऑब्व्हियसली. ही इज द मास्टर ब्लास्टर. नंतर विराट कोहली आहे, जे ज्यांनी सचिनचा रेकॉर्ड मोडला आहे ओडीआयमध्ये. 51 सेंचुरी झाली आहे त्याची. ती बॅट जी आहे ना, ही विराट कोहलीची 139 नॉट आउट रन्स बनवले त्यांना रांची 2014 मध्ये. ती बॅट आहे. आणि विराट कोहली झाला. तिसरा प्लेअर आहे ऑब्व्हियसली रिकी पॉन्टिंग. ही इज द वन ऑफ द ग्रेट ऑफ ऑस्ट्रेलियन साईड. त्यांचा सगळ्यात आवडता शॉट कुठला तुला माहितीये? तुला बघितलेला खेळताना? बहुतेक कव्हर ड्राईव्ह आहे. तो असा जे मारतात तसं कोणीच नाही. पुल आणि हुक पण खतरनाक आहे. ही वॉज द गँगस्टर ऑफ द ऑस्ट्रेलियन साईड. आणि त्यांची एक स्टोरी ना कायम व्हायरल होत होती. आम्ही ज्यावेळी 2003 मध्ये वर्ल्ड कप पाहिला होता, त्यांच्या बॅट मध्ये स्प्रिंग वगैरे होती. इथे काय दिसते काय स्प्रिंग विंग? बघूया आपण. स्प्रिंग तर नाहीये, अफवा होती ती. आणि त्या काळामध्ये सोशल मीडिया सुद्धा नव्हता, तरी सुद्धा ती बातमी, माझा एक मित्र जम्मू काश्मीरचा कॉलेजमध्ये होता, त्याला सुद्धा ती स्टोरी त्यावेळी माहिती होती. म्हणजे सोशल मीडिया नसताना सुद्धा ही अफवा पसरली होती की 2003च्या बॅटमध्ये रिकी पॉन्टिंगच्या फायनलमध्ये स्प्रिंग होती आणि त्याच्यामुळे त्यांनी एवढा रन्स काढल्या होत्या. तुला आठवते असले काही किस्सा? हो, खूप वर्तमानपत्रावर पण आलं होतं ते, खूप व्हायरल झालं होतं. आम्ही पण ऐकली ती स्टोरी.
इकडे ही CA ची बॅट आहे, ही इंझमा मुलकची बॅट आहे. इंझमा मुलक हा पाकिस्तानचा कॅप्टन होता आणि तो पण जबरदस्त बॅट्समन होता. त्याने सुद्धा 10,000 रन्स कम्प्लीट केले. ब्रिटानिया माझं फेवरेट बॅट होती, कारण त्यावेळी राहुल द्रविड सेहवाग वापरायचे. आम्हाला असं वाटायचं की ब्रिटानियाच बॅट म्हणजे बनवते, ते फक्त कंपनीचं स्टिकर लावतात. सो या ज्या बॅट आहेत, ही बॅट इंटरेस्टिंग आहे, माझी खूप आवडीची बॅट आहे, कारण ही MS धोनीची बॅट आहे. MS धोनी आवडतो तुम्हाला? हो. ऑब्व्हियसली, थाला फॉर रिझन. चलो, बॅटचं कलेक्शन तर जबरदस्त आहेच. इकडे ही जी जर्सी आहे, ही मुत्तैया मुरलीधरनची जर्सी आहे. हा जो सेक्शन आहे, हा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डरचा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये मुत्तैया मुरलीधरननी 800 विकेट्स घेतल्यात. ही त्यांची 520वी विकेट आहे. त्यावेळची ही जर्सी आहे, त्याच्यावर त्यांची साईन पण आहे. इथे येऊन गेलेत मुत्तैया मुरलीधरन. ही बॅट जी आहे, ही सचिन तेंडुलकर साहेबांची बॅट आहे. सगळेच रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत, त्यामुळे ते वर्ल्ड रेकॉर्ड. आणि हा मार्क बाउचरचा हा ग्लोव्ज आहे. मार्क बाउचरचं सांगायचं झालं तर हा आफ्रिकेचा, साऊथ आफ्रिकेचा कीपर होता. नंतर त्याच्या खेळताना इकडे डोळ्याला बेल्स लागले, त्याच्यामुळं त्याला दिसायला थोडा प्रॉब्लेम झाला. त्यानं रिटायरमेंट घेतली आणि त्यांना सगळ्यात जास्त डिसमिसल्स विकेटच्या मागे घेतलेत. त्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर कदाचित ॲडम गिल्क्रिस्टचा रेकॉर्ड असेल. सो ही जी वॉल आहे, ही पूर्णपणे वर्ल्ड रेकॉर्ड्सची वॉल आहे. नेक्स्ट काय आहे आपण चला बघूया. सध्या म्युझियमच्या मी ज्या पार्टमध्ये एंटर करणार आहे, म्हणजे ज्या सेक्शनमध्ये एंटर करणार आहे, तो सेक्शन खूप इंटरेस्टिंग आणि लाजवाब असणार आहे. कारण हा जो प्लेअर आहे, हा या दशकातला म्हणजे गेल्या 20 वर्षामधला सगळ्यात जबरदस्त प्लेअर राहिलेला आहे आणि अख्ख्या जगाचं लक्ष त्याच्या बॅटिंगकडे असतं. आणि तो प्लेअर इंडियन आहे आणि आतापर्यंत मला ओळखलं असेल. मी द वन अँड ओनली विराट कोहलीची गोष्ट करतोय आणि हे जे सेक्शन आहे, हे पूर्णपणे विराट कोहलीचं सेक्शन आहे. इकडे सगळे फोटोग्राफ्स विराट कोहलीचे लावलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे विराट कोहलीच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये हे लिहिलेली ही नोट आहे. कारण या सेक्शनचं इनॉग्रेशन करण्यासाठी विराट कोहली स्वतः इथं आलेला होता आणि त्यानं ही नोट लिहिली. 11 जानेवारी 2017 विराट कोहली या सेक्शनला त्यानं भेट दिली होती आणि या सेक्शनचं इनॉग्रेशन विराट कोहलीनं स्वतः केलेलं होतं. इथं एक जर्सी आहे, विराट कोहलीची टेस्ट जर्सी आहे. 211 रन्स न्यूझीलंडविरुद्ध त्यानं काढलेल्या होत्या. ती जर्सी त्याने इथे गिफ्ट केली, त्याची जर्सी इथं लावली. इथे विराट कोहलीच्या काही वस्तू आहेत, ग्लोव्स आहेत, पॅड्स आहेत, ते इथं लावलेले आहेत. त्याचप्रमाणे विराट कोहलीची 18 नंबरची जर्सी, जी ODI मधली जर्सी आहे, ती सुद्धा इथं लावली आहे. हा सेक्शन म्हणजे ही जी बॅट आहे, ही विराट कोहलीची बॅट इथं लावली आहे. ही बॅट इंटरेस्टिंग यासाठी आहे कारण IPL मध्ये ज्या सीझनमध्ये विराट कोहली 973 रन्स बनवल्या होत्या, 4 सेंचुरीज एका सीझनमध्ये मारल्या होत्या, त्या सीझनमध्ये वापरलेली ही बॅट आहे. याच्यामध्ये त्याला 2 शतकं या बॅटने मारलेली आहेत. सो ही खूप खास बॅट आहे, जी विराट कोहलीनं खास या म्युझियमला दिलेली आहे. ती बॅट इथं लावली. सो हा ओव्हरऑल जो काही सेक्शन आहे, तो विराट कोहलीसाठी डेडिकेट केलेला होता. इथे विराट कोहलीचं वर हेल्मेट सुद्धा आहे आणि हा पूर्ण स्टॅक विराट कोहलीचा इथं लावलेला आहे. क्रिकेटची गोष्ट केली आणि युवराज सिंगला आपण कसं विसरून चालणार आहे, कारण युवराज सिंगनं 2007चा आणि 2011चा वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये त्याचा खूप मोलाचा वाटा होता. तर युवराज सिंगची सुद्धा इथं बॅट लावली. त्याने यूज केलेली ही रिबॉकची बॅट आहे आणि त्याचे ग्लोव्ह सुद्धा युवराज सिंगच्या इथं लावलेले आहेत. युवराज सिंग स्वतः या म्युझियमला त्यानं भेट दिलेली होती आणि इथल्या बऱ्याच गोष्टीवर त्यानं साईन सुद्धा केलेल्या आहेत. आणि विराट कोहलीचं एक मस्त पोस्टर, इथं पिन पोस्टर बनवलेलं आहे. इथं कपिल देव सरांची हॅट लावलेली आहे आणि मागे जे सेक्शन दिसते ते सगळे जे प्लेयर्स आहेत त्यांचे इथे स्वतःचे जर्सीज आहेत. इथं रूटची जर्सी आहे, विलियमसनची जर्सी आहे, रोहित शर्माची जर्सी आहे. सर विवियन रिचर्ड्स जे आहेत, सर विवियन रिचर्ड्स ही ओरिजिनल जर्सी, त्यांच्या साईन केलेली जर्सी सुद्धा इथं आहे. इकडे वीरेंद्र सेहवागचा इथं सहाराची जर्सी आहे. इकडे स्टीव्ह वॉची जर्सी आहे, स्मृती मंदाना आहे, जेमिमा रॉड्रिग्स आहे, झुलन गोस्वामी, मिताली, या सगळ्या जर्सी आहेत. हा वुमन्स प्लेअरच्या जर्सी आहेत इंडियाच्या. आणि हे सेक्शन म्हणजे तर माझं सगळ्यात आवडतं सेक्शन अजून एक, कारण द वन अँड ओनली थाला, 7 फॉर रिझन, थाला फॉर रिझन. तर धोनीची ह्या जर्सी इथं लावल्या आहेत. धोनीची ही जर्सी त्याच्यावर साईन केली आहे
आणि इथं काही त्याचे पॅड्स पण आहेत, विकेट किपिंग पॅड्स आणि ग्लोव्ज आहे. इथे ही बॅट, धोनीची स्वतःची बॅट यूज केलेली, त्याच्यावर साईन केलेली रिबॉकची बॅट MS धोनीची इथं लावली आहे. इकडे IPL मधले त्याचे ग्लोव्ज आहेत. आणि इथे आल्यानंतर आपल्याला एक सेक्शन डेडिकेटेडली वुमन्स सेक्शनसाठी केलं आहे, वुमन क्रिकेटसाठी केलं आहे. इथे ना वुमन क्रिकेटच्या जर्सीज ज्या एकदम जुन्या होत्या त्या इथे लावलेल्या आहेत. आणि बरेच जे वुमन क्रिकेटर होते त्यांचे काही साहित्य इथं लावले, जसं की मोना मेश्रामचे इथं ग्लोव्ज आहेत. इथे तुम्ही गेलात तर झुलन गोस्वामीचं इथं शूज आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की झुलन गोस्वामीचे स्वतःचे शूज जे आहेत ते खूप मोठे, 10 नंबर असतील कदाचित, इतका मोठा त्यांचा शूजचा साईज आहे. इथं जो कोट दिसतोय तो शोभा पंडित या मॅमचा हा कोट आहे. म्हणजे सगळ्यात पहिले इंडियाच्या ज्या वुमन क्रिकेट टीम मधल्या प्लेयर्स होत्या त्या ज्या पुण्याच्या होत्या त्यांचं हे कोट आहे, त्यांचा ब्लेझर. सो इथे बरेच 2025 मध्ये आता जो वर्ल्ड कप झाला त्या वर्ल्ड कप मधल्या ज्या काही इंडियाच्या प्लेयर्स होत्या सगळ्या स्क्वॉड, त्यांच्या सगळ्यांच्या साईन केलेल्या इथं बॅट लावलेल्या आहेत. हा ओव्हरऑल सेक्शन वुमन क्रिकेटसाठी लावलाय. त्याच्यामध्ये वुमन क्रिकेटचं रिव्होल्युशन कसं झालं त्याचा सगळा इतिहास वगैरे इथं त्यांनी दिलेला आहे. हे सेक्शन सुद्धा इंटरेस्टिंग आहे. सध्या मी ज्या सेक्शनमध्ये आहे हा सेक्शन पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इथे ना मोस्टली बॉलर्सचं कलेक्शन केलं आहे. म्हणजे जगभरातले जे काही बॉलर्स आहेत त्यांचं कलेक्शन इथं केलं गेलं आहे. माझ्यासोबत ना एक प्रतीक नावाचा मित्र आहे जो हे म्युझियम पाहण्यासाठीच आला होता आणि तो कोल्हापूरचा आहे. त्याच्यामुळे आमची वाईफ ना लवकर मॅच झाली आणि तो सुद्धा क्रिकेटचा खूप डाय हार्ट फॅन आहे. प्रतीक, तुझं पूर्ण नाव काय? प्रतीक पाटील, प्रतीक विजय पाटील. अच्छा. आणि तू काय करतो? मी आता सध्या म्हणजे BTech पास आउट आहे. अच्छा. आणि तू क्रिकेट कधीपासून पाहतो? मी क्रिकेट ऑलमोस्ट 6th स्टँडर्डमध्ये म्हणजे आय थिंक 2011 जेव्हा म्हणजे वर्ल्ड कप जिंकला तेव्हापासून मी म्हणजे डायहार्ट फॅन झालो क्रिकेटचा. तेव्हापासून मी क्रिकेट म्हणजे पाहायला सुरुवात केली. त्यापूर्वी खेळत होतो खरं, इतकं म्हणजे टेलिव्हिजन्स एवढे म्हणजे सगळ्यांच्या घरी वगैरे नसायचे, त्यामुळे इतकं म्हणजे बघितलं जात नव्हतं. आणि खेळत होतो तसं खरं. 2011 नंतर जेव्हा म्हणजे वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर एकदम डायहार्ट फॅन झालो. मग त्यानंतर मग हळूहळू रोहित शर्मा म्हणजे माझे फेवरेट क्रिकेटर, त्यांचा डेब्यू झाला 2013 म्हणजे ॲज अ ओपनर त्यांनी म्हणजे चालू केले आणि मग डबल सेंचुरीज वगैरे केले. त्याच्या आधीपासून रोहित शर्मा 2007 पासून खेळायचे, तेव्हापासून खेळ. नंतर धोनीने कॅप्टन्सीमध्ये कॅप्टन्सीमध्ये त्यांना ओपनर केला कॅप्टन्सीमध्ये. मग त्यांनी मग खूप चांगला परफॉर्मन्स दिला. 100 डबल हँडर हे केल्यामुळे ते माझे म्हणजे बिग फेवरेट झाले माझे. या सेक्शन मध्ये ना खूप बॉलर्सचं सेक्शन आहे. तुला याच्यापैकी कोणते बॉलर्स ओळखीचे आहेत? म्हणजे इथं जो सेक्शन आहे तो इंग्लंडची ही जर्सी दिसते, त्याच्यामध्ये जिमी अँडरसनची ही जर्सी दिसते आणि टेस्ट टीमचा जिमी अँडरसनचा हा T-शर्ट आहे, जर्सी इथं लावली आहे. त्याचप्रमाणे इथं डोनाल्ड जे आहेत, माहिती आहे तुला डोनाल्ड कोण होते? डोनाल्ड साऊथ आफ्रिकनचे बॉलर होते. ॲलन डोनाल्ड खूप आधीचा प्लेअर आहे. मी बघायच्या पण आधीच्या मॅचचा तो प्लेअर आहे. पण त्याची कधी तर तू मॅच बघितला नाही तशी म्हणजे बघितले नाही तशी. हायलाइट्स वगैरे बघितले म्हणजे इंस्टामध्ये वगैरे, आमच्या रील्स मध्ये वगैरे ते ऐकले मी त्यांच्यामध्ये. ती ही ॲसिक्सची ही जर्सी आहे साऊथ आफ्रिकेची, ॲनल डॉलनची. इकडे पॅट कमिन्सनची जर्सी आहे. पॅट कमिन्सन तुला माहिती असेल. पॅट कमिन्स नाव आता म्हणजे कोण नाही ओळखत, प्रत्येक भारतीयांना माहित असेल. पॅट कमिन्स सध्या ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे आणि ही 2023ची त्यांची वर्ल्ड कप विनिंग जर्सी आहे. हो, तर काय म्हणजे दुःख आहे ते आपला, दुःख. तो दिवस म्हणजे विसरायचा प्रयत्न करतो. खरं तर म्हणजे ग्रेटेस्ट प्लेअर तसं म्हणजे आहेतच. खरं एक ॲज अ इंडियन म्हणजे एक हार्ट ब्रेक झालं होतं 19 नोव्हेंबर 2023. हा दिवस म्हणजे कोणी विसरू शकत नाही. रोहित शर्मा तुझा आवडता प्लेअर, तो कॅप्टन होता आणि त्याचंही दुःख तुला झालं असेल. हो, त्यामुळे सगळ्याच इंडियन्सना झालं. स्पेशली म्हणजे रोहित शर्मा तर खूप म्हणजे हार्ट ब्रेक झालं त्यांचं, कारण ॲज अ ड्रीम होतं त्यांचं म्हणजे ते वर्ल्ड कप जिंकणं. आणि खूप म्हणजे वर्षानंतर ॲज अ इंडिया फायनलमध्ये गेलेलं. 2003 नंतर इंडिया फायनलमध्ये गेलं होतं. इंडिया 2011 नंतर म्हणजे. आणि 3चं रिपिटेशन म्हणजे ड्रीम ॲज अ म्हणजे होतं आमचं की रिव्हेंज घ्यायचा की 2003चा
ॲज अ 2023मध्ये खरं नशीब नसं असो. चलो नेक्स्ट वर्ल्ड कप आपण जिंकू. इकडे जे सेक्शन आहे या सेक्शनमध्ये ना प्लेयर्सचे इकडे शूज आहेत. मिचेल स्टार्क जो आहे त्याचा इथं शूज लावलाय. मिचेल स्टार्क्स तुला माहिती आहे? हो मिचेल स्टार्क. इकडे लियाम प्लंकेटचं शूज आहे. इकडे ॲलन डॉलर्डचं शूज आहे. इकडे जॅक कॅलिस, उमर गुल, मनिंदर सिंग आणि नुवान जोईसा यांचे जे साईन केलेले बॉल्स आहेत. इथे कपिल देव सर आहेत, ब्रेटली, स्टुअर्ट ब्रॉड, ग्लेन मॅग्राथ, कीर्ती आझाद, अश्विन, लसित मलिंगा, नुवान कुलसेकरा त्यांचं हे सेक्शन आहे साईन. आर अश्विन त्यांचा हा बॉल आहे, हा यूज केलेला बॉल आहे, मॅच बॉल आहे हा. मॅच मध्ये यूज केलेला आर अश्विनचा हा बॉल आहे, त्याच्यावर त्यांनी साईन केली. इथे दिसते ती ट्रेंट बोल्टचा हा शूज आहे, मॅच मध्ये यूज केलेला. इथे जिमी अँडरसनचा शूज आहे, हा अजून चांगल्या कंडिशन मध्ये दिसतोय. अडिडासचा शूज आहे हा. आणि खाली जो आहे तो हरभजन सिंगचा साईन केलेला शूज इकडे आहे. त्याचप्रमाणे इथे ब्रेटलीचा शूज आहे, जो इथे थोडा यूज झाला आहे, फाटलेला पण दिसतोय. आणि इथे शोएब अख्तरचा शूज आहे. शोएब अख्तर म्हटलं की शोएब अख्तरची तू बॉलिंगवर बघितली? शोएब अख्तरचे बघितले, म्हणजे Live? आय थिंक लाईव्ह बघितले नाही आम्ही, इंस्टाग्राम मध्ये वगैरे युट्यूबचे. मॅच कधी खेळताना तू पाहिला नाही त्याला? नाही कधी पाहिलं नाही तसं, कारण लहान असेल. लहान होतो आम्ही. शोएब अख्तर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, त्याचा हा शूज आहे, रावळपिंडी एक्सप्रेस. इथे ही जी जर्सी आहे, माल्कम मार्शल जे वेस्ट इंडिजचे प्लेअर होते, याच्याबद्दल तर मलाही माहिती नाही इतकं. लाईव्ह मॅचेस त्यावेळी मी काय पाहू ऑफकोर्स नाही शकणार, मी लहान जन्मलोच नव्हतो त्यावेळीची जर्सी आहे. पहिल्यांदा ज्यावेळी कलर जर्सी आली, आधीनं काय व्हायचं की पूर्ण व्हाईट जर्सीमध्ये क्रिकेट खेळलं जातं. नंतर ज्यावेळी वन डे क्रिकेटमध्ये ज्यावेळी नॅशनल सिरीज झाली होती इंटरनॅशनल, त्या सिरीजची ही माल्कम मार्शलची ही जर्सी आहे. इथे मोहम्मद शामीची जर्सी आहे, त्याच्यावर साईन आहे. इकडे अनिल कुंबळेची ही विल्सवाली जर्सी आहे. हे विल्स आपलं जे स्पॉन्सर्स होते, विल्स कशाचे स्पॉन्सर्स होते माहिती आहे का तुला? मला नाही. विल्स हा सिगारेटचा ब्रँड होता आणि त्याची ही जर्सी आहे. खाली इथं जी जर्सी आहे स्टुअर्ट ब्रॉडची जर्सी आहे. इथे शेन वॉर्न, सध्या शेन वॉर्नची बॉलिंग बघितली तू? शेन वॉर्नची बॉलिंग बघितली होती, म्हणजे आयपीएल मध्ये. आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्सच्या जेव्हा म्हणजे मॅचेस बघत होतो त्यामध्ये मी त्यांची म्हणजे बॉलिंग बघितली होती. म्हणजे पहिला आयपीएल बघितलं होतं? नाही पहिलं असं म्हणजे अप्रॉक्सिमेट मला डेट माहीत नाही, मी कधीपासून म्हणजे बघण्यासाठी चालू केले. खरं तर आय थिंक 2010च्या अराउंडच फर्स्ट एडिशन मी बघितलं नाही. पहिल्या आयपीएल मध्ये वॉर्न जे होते ते राजस्थान रॉयल्सचे कॅप्टन होते. तर ही त्यांची पहिली जर्सी आहे ज्यावेळी त्यांनी डेब्यू केलेलं होतं शेन वॉर्ननी, त्यावेळीची ही जर्सी आहे. त्यावर कुठल्या स्पॉन्सरचं नाव सुद्धा दिसत नाही, तर फक्त ACB ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डचा इथं लोगो आहे. त्याचप्रमाणे खाली जसप्रीत बुमराह जो आता सध्याचा सगळ्यात टॉपचा आघाडीचा बॉलर आहे, त्याची जर्सी इथे लावली आहे. तर ओव्हरऑल हे सेक्शन हे पूर्ण बॉलर्ससाठी डेडिकेट केलेलं सेक्शन होतं. द ब्लेड्स ऑफ ग्लोरी या म्युझियममध्ये मी सध्या आहे आणि माझ्यासोबत आहेत चिन्मय कुलकर्णी सर, जे या म्युझियमचे सोशल मीडिया मॅनेजर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. तर मला पहिला प्रश्न हा पडला आहे की ब्लेड्स ऑफ ग्लोरी या म्युझियमचं नाव का देण्यात आलं, म्हणजे याच्या मागचा थॉट प्रोसेस काय, काय हिस्ट्री काय आहे? ॲक्च्युली याच्या मागची थॉट प्रोसेस अशी होती की आता क्रिकेट हे भारतामध्ये एक रिलिजन आहे किंवा इट इज अ फेस्टिवल. आणि तुम्ही इथे बघत असाल की एंट्री झाल्या तुम्हाला एक फ्रेम दिसते जिथे इव्होल्युशन ऑफ बॅट्स असं सगळं आहे की 1720 पासून ते आतापर्यंत बॅट कशी इव्हॉल्व झाली, मग त्याच्या इनिशियल स्टेजपासून तर शेवटपर्यंत त्याचे सगळे इव्हॉल्विंग स्टेजेस तिथे आपण दिलेले आहेत. आणि तुम्ही जर का पाहिलं असेल तर त्याच्यावर ब्लेड्स ऑफ ग्लोरी असं लिहिलेलं आहे. त्यानंतर आपण जेव्हा एक एक सेक्शन सुरू करतो तर मोस्टली तुम्हाला बॅट्स इथे जास्त दिसतील. आणि म्हणजे व्हॉल्यूम इथे दिसताना बॅट्सचा जास्त दिसतो. आणि क्रिकेट हा असा गेम आहे की एका पॉइंटला ते युद्धच होतं दोन टीम्समध्ये, फ्रेंडली युद्ध आपण म्हणू शकतो. आणि इट्स अ जेंटलमन्स गेम, म्हणून ती बॅट नाही तर त्याला ब्लेड म्हणतात. ब्लेड्स म्हणजे तलवार.
म्हणून त्याचं सिम्बॉलाइज असं केलेलं आहे की तलवार घेऊन म्हणजे ब्लेड्स घेऊन जेव्हा बॅट्समन उतरतो मैदानामध्ये ब्लेड घेऊन त्याचं उतरतो. आणि बरंचदा तुम्ही असं पाहिलं असेल की ऑस्ट्रेलियन किंवा न्यूझीलंड किंवा इंग्लंडचे जे कमेंटेटर्स असतात ते पण बऱ्याचदा ब्लेड्सच असं म्हणतात, अच्छा. असं ब्लेड्स म्हणून संबोधतात बॅटला. तर हे सगळे ब्लेड्स आणि ग्लोरी ऑफ वर्ल्ड क्रिकेट त्याचं वैभव सांगणार. त्याचं वैभव सांगणार. म्हणजे आपल्या म्युझियममध्ये सर्वात जुनी जी बॅट आहे ती सर डॉन ब्रॅडमन यांची बॅट आहे. अजून एक मला सर तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की या म्युझियमचे जे ओनर आहेत रोहन सर, त्यांचा बॅकग्राऊंड काय, म्हणजे इतकं शौकीन कसं काय ते क्रिकेटचे? ॲक्च्युली रोहन सरांबद्दल जर का सांगायचं झालं तर रोहन पाटे जे आहेत या म्युझियमचे फाउंडर, तर ॲक्च्युली त्यांची जी हिस्ट्री आहे म्हणजे त्यांचं नाव हे त्यांच्या आजोबांनी एक मोठे क्रिकेटपटू होऊन गेले रोहन कनारिया, इफ आय एम नॉट रॉंग. तर त्यांच्या नावावरनं सरांचं नाव ठेवण्यात आलं. अच्छा. आणि लहानपणापासून त्यांना सुद्धा क्रिकेटमध्ये इंटरेस्ट होता. ते अंडर-19 महाराष्ट्र खेळले, त्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन तिथे पण काउंटी गेम्स असतात किंवा काही क्लब्स असतात तिथे सुद्धा ते जाऊन खेळले आहेत. पण पुढे जाऊन म्हणजे त्यांचा स्वतःचा फॅमिली बिझनेस आहे, त्यांनी जॉईन केलं आणि मग कुठेतरी क्रिकेट मागे पडलं आयुष्यामध्ये. पण शेवटी कसं की काही काळामध्ये तुमचं पॅशन तुमच्यापेक्षा दूर जाऊ शकतं, राईट. पण ती गोष्ट नेहमी मनात राहते. मग एकदा सचिन तेंडुलकरांना जेव्हा ते भेटले आणि मग सचिन तेंडुलकरने त्यांची बॅट दिली त्यांना साईन, आणि त्या बॅटपासून खरं तर या म्युझियमची जर्नी सुरू झाली. आजच्या व्लॉगमध्ये आपण पुण्यातल्या सहकारनगरमधील ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेट म्युझियमला भेट दिली आणि मस्त फिलिंग आहे. म्हणजे इथं आल्यानंतर माझं ना मन तृप्त झालं. म्हणजे माझ्या लहानपणीच्या ज्या काही आठवणी होत्या, जे माझे आवडते क्रिकेटर्स होते, ज्या स्टोरीज, ज्या मॅचेस मी पाहिलेल्या होत्या, त्या मॅचमध्ये यूज केलेल्या बॅट्स असतील, बॉल्स असतील, खेळाडूंचे साहित्य असेल, अजून म्हणजे पॅड्स असतील, थाय पॅड असतील, या सगळ्यांना मला जवळून अनुभवता आल्या आणि मी त्या मेमरीमध्ये गेलो. म्हणजे नॉस्टेल्जिया फिलिंगमध्ये मी शिफ्ट झालो. सो तुम्हाला सुद्धा हा जो अनुभव आहे तो सुखावणारा अनुभव घ्यायचा असेल तर ब्लेड्स ऑफ ग्लोरी या पुण्यातल्या सहकारनगरमधील या म्युझियमला तुम्ही नक्की भेट देऊ शकता आणि इथं येऊन तुम्ही हे सगळं अनुभवू शकता. त्याचप्रमाणे असे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझं बुलेटवाला अक्षय हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुढच्या व्लॉगची वाट बघत राहा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि त्याचबरोबर RJ अक्की हे माझं इंस्टाग्राम पेज आहे आणि RJ अक्षय हे माझं फेसबुकचं अकाउंट आहे, तिकडे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि आवडलं असेल तर कमेंट करू शकता. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. स्वतःची काळजी घ्या. टाटा, बाय बाय, टेक केअर.